आपणा सर्वांनाच माहिती आहे की दिनांक 16 जानेवारी 2025 पासून ई पीक पाहणी, डिजिटल क्रॉप सर्व्हे या मोबाईल ॲपद्वारे सहाय्यकांनी पिकाची नोंदणी सुरू केली आहे. पण बरेचसे गावचे ग्राम महसूल अधिकारी यांना संभ्रम आहे की सहाय्यकांना मान्यता कशी द्यायची, तसेच सहाय्यकांना मान्यता देण्यासाठी लॉग इन कोणते आहे, वेबसाईट कोणती आहे आणि समजा एखाद्या सहाय्यकाला नाकारायचे असेल आणि नवीन सहाय्यक नेमायचा असेल, तर तो कोणत्या वेबसाईटवर जाऊन कसा करायचा आहे? कारण बरेचसे ग्राम महसूल अधिकारी हे मोबाईल ॲपवरती तलाठी लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात. पण मी सर्वांना सांगेल की मोबाईलमधून तलाठी यांचं कोणतंही लॉग इन होणार नाही आहे. तर ते आपल्याला कुठून सहाय्यकांना मान्यता द्यायची ते आपण जाणून घेऊया. सुरुवातीला आपल्याला ह्या वेबसाईटवर जायचं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला एक रेड क्रॉस बटन दिसतंय. या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा असा इंटरफेस येईल. त्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी या टॅबवरती क्लिक करायचं आहे रेडिओ बटनला. त्याच्यानंतर आपला विभाग निवडायचा आहे. आपलं सेवार्थ आयडी टाकायचा आहे व आपला सेवार्थ आयडी टाकल्यानंतर ओ-टी-पी जनरेट या बटनवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला इंटरफेस होईल. तुम्ही तिथून अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करू शकता. तर सहाय्यकाला मान्यता देण्याची प्रक्रिया ही होती. तर बऱ्याच वेळा आपल्याला असाही प्रॉब्लेम येतो, की मी माझा सेवार्थ आयडी तिथे टाकतोय, पण मला ओ-टी-पी येत नाही. तर ह्याचा एकच अर्थ असू शकतो, की तुम्ही डी-बी-एच्या लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट केला, तर तुम्हाला ओ-टी-पी येईल. तर ही आजची आपली प्रक्रिया होती, की सहाय्यकांना मान्यता कशी द्यायची आहे. अशाच नवीन प्रक्रिया आपण ई-पीक पाहणीबद्दल नवीन माहिती घेऊन येणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.